नमस्कार. स्वयंभू चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा आता पितृवडा म्हणजेच हा पितृपक्ष चालू झालेला आहे. तो म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होऊन तो भाद्रपद अमावस्येपर्यंत असतो. या दरम्यान आपण वेगवेगळ्या तिथींना आपल्या पितरांना आपण जेवू घालतो. म्हणजेच काय तर आपले पितृ खुश होण्यासाठी आपण किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण जरूर या कोणत्याही तिथीला आपण आपल्या पितरांना जेवू घालतो. हे घालणं तितकंच गरजेचं आहे. पण या दरम्यान आपल्याला काही संकेत मिळतात की जेणेकरून आपले पितृ खुश आहेत की नाहीत यावरून तुम्हाला नक्कीच कळेल की हे जर तुम्हाला संकेत दिसले तर नक्कीच समजा तुमचे पितृ खुश आहेत. तर बघा या 15 दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या तिथींना जो आपल्या पितरांना आपण जेवू घालतो. म्हणजेच काय तर या दिवसात आपण पितरांना आपल्या घास देतो. घास म्हणजे तर काय आपण जो नैवेद्य ठेवतो तो त्याला घास असे म्हणतात. आणि तो जर कावळ्याने चाकला तर आपण म्हणतो की थेट हा आपल्या पितरांना पोचला असा एक पहिल्यापासून एक समज आहे किंवा हे मानलं जातं शास्त्रानुसार. तर थेट आपल्या पितृ लोकांना तो पोचत असतो. आणि जर तो कावळेने जर चाकला तर आपण नक्कीच समजायचं की आपले पितृ खुश आहेत आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की बघा इतर वेळी आपल्याला नेहमी कावळे दिसत असतात पण पितृपक्षामध्ये कावळे आपल्याला दिसत नाहीत. तर हा एक संकेत तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर बघा तुमचे जर पितृ खुश असतील म्हणजेच काय तर तुम्ही या तिथीमध्ये नेहमी आपल्या पितरांना तुम्ही जर नैवेद्य देत असाल आणि अगदी षोडोपचारे त्यांची पूजा करत असाल तर नक्कीच तुमचे पितृ खुश असतील आणि तुम्हाला नक्कीच त्यांचा कृपाशीर्वाद देखील मिळणार आहे. आणि हा जर कावळेने घास शिवला किंवा चाकला तर तर आपल्या पितरांचे हे सुखाचे आणि समाधानाचे एक आपल्याला आशीर्वाद मिळणार असतात. म्हणून बघा कावळेने घास चाकल्यानंतर खूप आपण खुश होतो की चला आपले पूर्वज आता जेवले आहेत, ते समाधानी आहेत. तर बघा या पितृपक्षाच्या दरम्यान काही आपल्याला संकेत देखील मिळत असतात. तर बघा पहिला संकेत म्हणजे काय तर तुम्हाला जर कावळा तुम्हाला हिरव्यागार झाडावरती जर दिसला तर तुमचे पितृ तुमच्यावर नक्कीच खुश आहेत आणि ते तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद देणार आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला पितृदोषांचा बिलकुलही त्रास होणार नाही हे नक्की तुम्हाला नक्की जाणवेल जर तुम्हाला तो हिरव्या झाडावरती कावळा दिसला तर. दुसरी गोष्ट म्हणजे काही स्वप्ने आपल्याला पडतात आणि ती स्वप्ने आणि या पितृ पक्षामध्ये यांचा संबंध काय आहे हे देखील आपल्याला स्वप्नावरून समजते. तुम्हाला कावळ्याचं पहिले देखील सांगितलेलं की इतर वेळेला आपल्याला खूप कावळे दिसतात पण या दरम्यान कावळे दिसत नाहीत. पण जर छताव किंवा झाडावरती तुम्हाला दिसले तर तुम्हाला भरभरून तुमच्या पितरांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहे. तर काही स्वप्ने अशी बी असतात की ते आपल्याला काही संकटांचा देखील इशारा करतात. तर ती कोणती स्वप्ने ते देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दुसरा संकेत म्हणजे की तुमच्या जर घराच्या आसपास तुम्हाला जर कावळा दिसला आणि त्याच्या चोचेमध्ये फुले पाने असे जर काही दिसले तर नक्कीच तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप खुश आहेत हे नक्कीच हा एक संकेत आहे. आणि बघा तुम्हाला जर हा संकेत दिसला तर तुम्ही ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही तिथीला तुम्ही पूर्वजांना जेवू घालणार आहात त्या दिवशी तुम्ही जे पूर्वजांना मागाल ते नक्कीच तुमचे पूर्वज तुम्हाला नक्कीच पुरवणार आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. त्या आशीर्वादाद्वारे तुमचं जर तुमच्या हे कुंडलीमध्ये किंवा ही पितृदोष असेल तर निघून जाईल. शिवाय पितरांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागू शकता आणि ते तुम्हाला तुमचे पूर्वज नक्कीच मिळवून देणार आहेत. हा एक संकेताच्या पाठीमागे या संकेत कावळ्यांनी जे चोचेमध्ये पाने आणि फुले दिलेले आहेत हा एक संकेत तुम्हाला नक्कीच सांगून जाईल की तुमचे पुढचे दिवस नक्कीच सुखाचे आणि समाधानाचे आहेत.
तिसरा संकेत म्हणजे तुम्हाला जर गायीच्या पाठीवर कावळा असं दिसला आणि तो जर चोचीने रगडत असेल असा जर तुम्हाला दिसला तर तुम्हाला नक्कीच हा एक संकेत खूप दिवस तुमचे पुढे चांगले येणार आहेत हे नक्कीच आणि समाधानाचे. तसेच घरामध्ये कोणत्याही अन्न पाणी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कमी पडणार नाही हा एक शुभ संकेत तुम्हाला नक्की दिसून येईल. पण तो कसा तर तो गायीच्या पाठीवर कावळा चोची रगडताना दिसायला हवा. तर पुढील संकेत बघा. आणि जर का कावळा तुम्हाला डुकराच्या पाठीवर दिसला तर तुम्हाला खूप धन म्हणजेच काय तर पैसा मिळण्याचे हा एक संकेत खूप शुभ मानला जातो आणि ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. पण तो डुकराच्या पाठीवर बसलेला कावळा दिसायला हवा या 15 दिवसामध्ये. तर बघा, डुक्कर हे आपण कितीही शूद्र मानलं तरी हे विष्णूंचं एक स्वरूप मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये विष्णू स्वरूपात तुम्हाला भरभरून पैसा मिळणार आहे. आणि जर पुढे बघा, पुढचा संकेत असा आहे, जर कावळा तुमच्या तिथे आसपास कुठे मातीत लोळताना जर दिसला तर तिथल्या सर्व लोकांच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर तर होणारच आहेत. शिवाय तुमचे दिवस देखील चांगले येणार आहेत आणि माता लक्ष्मी तुमच्यावर खूप खुश होऊन तुमच्यामध्ये जे आर्थिक संकट असेल ते निघून जाणार आहे आणि धनाची प्राप्ती होणार आहे. हा एक या पाठीमागचा संकेत आहे. आणि जर या 15 दिवसात तुम्हाला कावळा जर धान्याच्या ढिगाऱ्यावर बसलेला दिसला तर तुम्हाला नक्कीच पुढे दिवस खूप चांगले येणार आहेत. शिवाय तुमच्या घरामध्ये कोणत्याही पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या कोणत्याही अडचणी राहणार नाहीत हा एक शुभ संकेत मानला जातो. पण हा या 15 दिवसात तुम्हाला हे दिसायला हवे. पुढचा संकेत असा आहे, तो म्हणजे कावळा जर चोचीमध्ये गवत वगैरे घेऊन ओढून विहिरीच्या काठावर किंवा नदीच्या काठावर किंवा घराच्या आसपास कुठे माठ किंवा काही पाण्याचं डबकं जरी असेल तर त्याच्या काठावर जर बसलेला असेल असा दिसला तुम्हाला तर तुमची जी एखादी मौल्यवान वस्तू जर हरवलेली असेल तर ते आता तुम्हाला पुढे मिळणार आहे. हा एक या घटनेच्या मागील शुभ संकेत आहे. आणखी काय तर कोर्टाची जर तुमची कामे अडकलेली असतील तर ते तुमच्या बाजूने होण्यास होतील हा देखील या संकेत या घटनेच्या पाठीमागचा आहे. शिवाय तसेच संपत्तीमध्ये वाढ होण्याची देखील लक्षणे यातून तुम्हाला दिसतात. तर बघा, या संकेतातून आपण काय घ्यायचं आहे तर एक चांगले विचार घ्यायचे आहेत. म्हणजे काय तर पॉझिटिव्ह यातूनच आपल्याला पॉझिटिव्ह विचार जर आपण केले तर नक्कीच तुम्हाला तुमचे लोक आहेत ते खुश होऊन आशीर्वाद देतील आणि या संकेतातून तुम्हाला नक्कीच पुढचे दिवस देखील चांगले येतील. आणि बघा, तुम्ही पितृपक्षामध्ये जो नैवेद्य तुम्ही पितरांना ठेवणार आहात तो जर तुम्ही डाव्या बाजूने जर कावळ्याने जर तो घेतला म्हणजे तो नैवेद्य चाकला तर तुमचा प्रवास हा सुखाचा आणि समाधानाचा होणार आहे. हे यामागील एक संकेत आहे. आणि पुढून जर तो नैवेद्य चाकला तर तुम्हाला धन लाभ होण्याचे खूप चान्सेस आहेत हा एक संकेत आहे. आणि पुढचा संकेत सर्वात महत्त्वाचा म्हणजे काय तर कावळा तुम्हाला उडत उडत येताना दिसला आणि त्याच्या चोचीमध्ये एखादा घास आहे किंवा तुम्हाला जर एखाद्या खाण्याच्या वस्तूपाशी कावळा आहे पण तो डाव्या बाजून आहे आणि डाव्या बाजूनं तो घास उचललेला आहे तर तो खूप शुभ संकेत आहे. कारण हा संकेत तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. म्हणजे तुमचे दिवस नक्कीच पालटणार आहेत. म्हणजे काय तर बघा, तुम्हाला इतर वेळी खूप कावळे दिसतात पण ह्या पितरवड्यात तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला बिलकुल ही कावळे दिसणार नाहीत. पण जर तुम्हाला हे जर संकेत दिसले तर तुमचे नक्कीच हे शुभ दिवस येण्याचे संकेत असतात. तर हे सर्वांनाच दिसतात का तर नाही. जर त्यांचे दिवस खरंच पालटणार आहेत तर त्यांना जरूर या गोष्टी किंवा या घटना तुम्हाला नक्कीच दिसून येतील. तर तुम्ही ह्या किती पॉझिटिव्ह घ्यायच्या हे तुमच्यावर आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला काही पितृपक्षात दिसणारे तुम्हाला संकेत सांगितलेले आहेत आणि त्याचे थेट परिणाम काय होणार आहेत ते देखील सांगलेलं. पण आता सांगणार आहे ते तुम्हाला बघा, स्वप्ने पडतात या पितृपक्षात. ही स्वप्ने तर नेहमीच माणसाला पडत असतात पण पितृपक्षामध्ये जे स्वप्न पडतात त्याचा संकेत काय आहे आणि कोणत्या प्रकारचे स्वप्ने काय सांगून जातात ते मी तुम्हाला सांगत आहे.
तर बघा, यामध्ये काही स्वप्ने असे असतात की ते आपल्याला संकटे देणार आहेत की काय, असे देखील असतात. तर त्याच्यावर देखील काही उपाय आहेत, ते देखील मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा, या पितृपक्षामध्ये म्हणजे या 15 दिवसात जर तुमचे पूर्वज कोण मृत पावलेले आहेत आणि ते जर तुमच्या स्वप्नात आलेले असतील, तर ते शुभ की अशुभ हे तुम्ही जाणून घ्या. तर बघा, तुमचे पूर्वज जर स्वप्नामध्ये आले आणि ते एकदम शांत आहेत आणि शांत वृत्तीने ते पाहत आहेत, तर त्यांची इच्छा काय आहे, तर तुम्ही तुमच्या सुखी संसारामध्ये सुखी राहण्याचे तो एक इशारा आहे की तुमच्या संसारामध्ये तुम्ही सुखी किंवा शांत राहणे गरजेचं आहे. हा एक संकेत आहे. म्हणजे आपले जे पूर्वज स्वप्नात आलेत पण बोलत नाहीत, शांत आहेत, असे जर तुम्हाला दिसले तर त्याच्या मागील हा एक संकेत आहे. आणि मग बघा, जर तुमच्या घरामध्ये जर अशांती राहत असेल तर तुम्ही यामध्ये नक्कीच बदल करायला हवेत. कारण तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पूर्वज येऊन सांगून गेलेले आहेत की घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये शांतता हवी. तर हा एक संकेत आहे आणि हा जरूर तुम्ही जर असं झाले तर तुम्ही नक्कीच बदल करून घ्या. नक्कीच तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. तर बघा, तुम्ही काय करायला हवे, तर तुमचे या जर पूर्वजांचे तुम्ही या 15 दिवसात श्राद्ध घालायला हवे किंवा अन्नदान करायला हवे किंवा गरिबांना देखील तुम्ही काही कोणत्याही स्वरूपात वस्तू तुम्ही भेटवस्तू किंवा दान करू शकता. यामुळे देखील पितृलोक तुमच्यावर खुश होतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर अशांतता असेल तर नक्कीच शांतता निर्माण होईल. कारण काय, तर तुम्ही जे हे दान केलेलं आहे हे थेट तुमच्या पूर्वजांच्या तिथी दिवशी म्हणजे जे पितृपक्ष तुम्ही घालणार आहात आणि त्या तिथीला केलेले आहात, तर ते पूर्वजांपर्यंत पोचलेले आहेत, ते समाधानी झालेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम अखंड राहणार आहे. तर बघा, तिथी या 15 दिवसात करणे म्हणजे काय, तर श्राद्ध करणे, पिंड घालणे किंवा तर्पण करणे, श्राद्ध घालणे हे आपल्याला करणे खूप गरजेचं आहे. हे तर तुम्ही जरूर करा. आणि जर तुम्हाला बघा या 15 दिवसात पितरांची तुमची सेवा जर करायची असेल तर तुम्ही दक्षिणेकडे ज्योत करून तुम्ही एक दिवा रोज लावा आणि तो संध्याकाळच्या वेळेला लावू शकता. म्हणजे तो कसा लावायचा आहे, तर बघा, तुम्ही ज्या सर्व तुमची कामे आटपली की तुम्ही किचन सर्व स्वच्छ साफ करून तुम्ही किचनच्या ओट्यावर देखील दक्षिणेकडे तोंड करून ते ज्योत करून तुम्हाला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा आहे, तर जर तुमच्याकडे माठ असेल तर माठाच्या बाजूला ठेवा आणि जर माठ नसेल तर तुम्ही बेसिनच्या बाजूला ठेवा. आणि बेसिनचा नळ तुम्ही एकदम छोटासा म्हणजे एक एक थेंब असा पडेल असा चालू ठेवा आणि त्याच्याखाली एखादं भांडं ठेवा. आणि नंतर हे पाणी तुम्ही काय करायचं आहे, सकाळ उठून ते झाडांना घालायचं आहे. ही एक सेवा झाली पितरांची. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या दरम्यान जरूर दान करा. या दानाने तुमचे नक्कीच पितृलोक खुश होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील व तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख दारिद्र्य राहणार नाही. तुम्हाला भरभरून त्यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे दिवसेंदिवस तुमची प्रगती होत जाणार आहे. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, तर पितृपक्षात कोणती संकेत आपल्याला मिळतात आणि ते जे घटना दिसतात त्याचे संकेत काय आहेत आणि जर काही स्वप्ने पडतात आणि त्याचा संबंध थेट आपल्या जीवनाशी काय आहे किंवा आपले स्वप्नामध्ये आपले पितृलोक येतात आणि आपल्याला काय संकेत देऊन जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायला हवेत हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. तसेच पितरांसाठी काय सेवा करायला हवी ते देखील सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर असेच भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.